कदाचित कालिंदी तटविपिन संगीत तरलो मुदाभीरी नारी वदन कमला स्वाद मधुपः रमा शंभु ब्रह्मामरपति गणेशार्चित पदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे भुजे सौवे वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे दुकूलं नैत्रान्ते सहचरकटाक्षं विदधते सदा श्रीमद्वृन्दावनवसति लीला परिचयो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे महाम्बोधे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे वसन्प्रासादान्तः सहजबलभद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थः सकुलसुरसेवावसरदो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे कृपापारावारः जलदश्रेणिरुचिरो रमावाणी रामस्फुरद अमलपङ्गेरुहमुख सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखागीतचरितो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे रथारूढो गच्छन् पथि मिलितभूदेवपटलै स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुवाकर्णसदया दया सिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे परब्रह्मा पीडकुवलयदलोत्फुल्लनयनो निवासी नीलाद्रौ निहितचरणो नन्तशिरसि रसानन्दी राधा सरसवपुरालिङ्गसुखो जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे न वै याचे राज्यं न च कनकमाणिक्यविभवं न याचेऽहं रम्यां सकलजनकाम्यां वरवधूं सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितौ जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे हरत्वं संसारं द्रुततरम् असारं सुरपते हरत्वं पापानां विततिम अपरो यादवपते अहो दीने नाथे निहितचरणो निश्चितमिदं जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जगन्नाथाष्टकं पुण्यं नयते पठेद् प्रयतः शुचिः सर्वपापविशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः जगदानन्दकन्दाय प्रणतार्थहराय च नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः नीलाचलनिवासाय जगन्नाथाय ते नमः. अशा अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपल्याला ज्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देता येत आहेत हे सगळं भक्ताचं आणि भगवंताचं खरंच एकत्रित मिलन आहे. अशा पद्धतीने मी ताईंना मनापासून आशीर्वाद देते आणि जगन्नाथाची कृपा आपल्याला निश्चित मिळेल याबद्दल मला आता निशंक मी आहे, खात्री मला आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई, धन्यवाद. इतकं सुंदर अभिष्टचिंतन. आणि आता सध्या भगवंत आजारी आहेत बरं, सध्या भगवंत आजारी आहेत, त्याच्यामुळे आजारपणात त्यांची सेवा करा 15 दिवस आणि मग 15 दिवसांनी फळ मिळेल. 15 दिवस आजारी आहेत भगवंत, त्याची लीला माहिती आहे आपल्याला. तर त्यांना मनापासून त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेवा आणि त्यांना लवकर बरं वाटावं असं आपणच चिंतन करायचं आहे, अशी भगवंताची अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांनाच त्यांचे आशीर्वाद मिळणार आहे याबद्दल खात्री आहे. सदा सर्वदा योग
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगङ्काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं, वाली निर्दलनं, समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्. एतद्धि रामायणम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला कर्कटीचा आमूलाग्र बदल जो मुळातच त्यांच्याजवळ आहे तो आमूलाग्र बदल झाला आणि झाल्यानंतर आता कर्कटीच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली. हा क्षण काही प्रत्येकाच्या जीवनात येणं शक्य नाही आहे. हा जो क्षण कर्कटीच्या जीवनात आलेला आहे तो तिच्या स्वतःच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. वेगळी योनी असून सुद्धा, वेगळी योनी म्हणजे अतिशय वाईट आणि दुष्ट योनी असून सुद्धा त्या योनीचे सगळे गुण तिने सोडले आहे आणि स्वतः ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यामुळे तिला जे काही ज्ञान प्राप्त झालं त्याचं नुसतं ज्ञान नाही घेतलंय तिने, ते सगळं ज्ञान तिने प्रश्नरूपाने राजाला विचारलं. राजाने अतिशय उत्तम उत्तरं दिली आणि त्या उत्तरांनी तिची समाधी लागली. ती म्हणाली, मला जे कळलंय, जे मला ज्ञान दिलंय भगवंतांनी ते सगळं मला या राजांनी दिलं. त्याबद्दल मला इतकी कृतज्ञता वाटते की मला आता काहीच करायची गरज नाही. मी आता माझ्या स्वतःच्या ठिकाणी जाऊन देहत्याग करते. पण देहत्याग करणं राजाला मान्य नाही. राजा म्हणाला की मरण्याची गरज नाही, देहत्यागाची गरज नाही, आता तुला काहीतरी नवीन जबाबदारी सोपवतो. म्हणजे मनामध्ये असलेल्या सगळ्या शंका तिने बाजूला केल्या आणि जसं राजा म्हणाला तसं त्या गोष्टीला ती तयार झाली. आणि राजांनी सांगितलं की माझ्या राज्यामध्ये काही ना काही वाईट घडतं, वाईट लोक आहेतच, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेतच, ते लोक खायला तू येत जा. अतिशय सुंदर असं रूप घेऊन तू माझ्या राजवाड्यात राहिली तरी चालेल, पण ती म्हणते मला राजवाड्यात राहायचं नाही कारण मला तपश्चर्या करायची आहे, तिच्या मनाने ठरवलं आहे. त्यामुळे मी तुझ्या राजवाड्यात येईन, तू म्हणतोय तसं आमंत्रणाला तुझं निमंत्रण मी स्वीकारते, तुझ्या राजवाड्यात येते, तू मला जे काही देशील खायला ते खाते आणि पुन्हा मी आपल्या समाधीमध्ये जाते. अशा पद्धतीने ती समाधीमध्ये खाऊन वाईट गोष्टी संपवून राज्याच्या आणि आपल्या स्वतःच्या तपश्चर्येसाठी निघून जात होती. शेवटी तर असं झालं की तिच्याच्यानी खाली उतरणं शक्य झालं नाही, कारण हजारो वर्षाची तपश्चर्या आहे तिची. मग नंतर ह्या लोकांनी एक देवीचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन हे लोक तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असे. तर ही जी रामाची आणि मग ही कंदरा देवी जी बनली ती अशा पद्धतीने तिचं देऊळ झालं आणि त्या देवळातून लोक रामा जगाचे वास्तविक स्वरूप काय आहे या संबंधीचे निरूपण करीत असताना मला कर्कटीने केलेल्या तत्वज्ञानविषयक प्रश्नांचे स्मरण झाले आणि त्या योगात मी तुला त्या राक्षसीचा इतिहास सांगितला. अरे मला सांगावं वाटलं, कारण शेवटी इतिहास ऐकणं जे आहे ना ते खूप आवश्यक आहे. त्या इतिहासातून त्या ठिकाणी त्या स्थळाची, त्या गोष्टीची, त्या दिवसाची, त्या तिथीची, त्या नक्षत्राची माहिती मिळते आणि त्या दिवशी काय काय घडलं त्याप्रमाणे आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो आणि आपल्या मनात जसं असेल तसं त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून मला अरे आठवलं रामा, तर तुला सांगितलं. या सगळ्या गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे आणि तू ऐकणारा आहे. जसं कर्कटी आणि विक्रमादित्यांनी एकमेकांचं संभाषण अगदी मनापासून ऐकलं आणि त्याचा जीवनामध्ये उपयोग करून घेतला, तसा रामा तुला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा तुझ्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे. निगरगाठीसारखा घट्ट जगतभ्रम आहे. हा जगतभ्रम जो आहे ना, जगाचा जो भ्रम आहे तो निगरगट्ट गाठ आहे. ती गाठ पूर्वसंस्कारांनी इतकी पक्की झालेली आहे आणि अज्ञानाने इतकी पक्की झालेली आहे. इतके वर्ष आपला जन्म झाला आहे, किती वर्षांपासून जे जगाची उत्पत्ती झाली आहे त्या जगाच्या उत्पत्तीपासून आत्तापर्यंतचे सगळे संस्कार आपल्यामध्ये आहे. मग त्यामुळे तसा भ्रम जो आहे ना जगाचा, की जग म्हणजे खरं जग आहे आणि आपल्या आईवडिलांपासून जी उत्पत्ती आहे त्या आईवडिलांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या मताप्रमाणे, त्यांच्या संस्कारांप्रमाणे आपल्या मनामध्ये जे संस्कार घट्ट पकडले गेलेले आहेत ते निगरगट्ट गाठीसारखे झाले आहे.
ती अशी गाठ पक्की बसली आहे की त्या पक्क्या गाठीतून फक्त सद्गुरूच आपल्याला बाहेर काढू शकतात. अन्यथा यामध्ये हा भ्रम जो अतिशय उत्तम असो, जो सुखदायी असो किंवा दुःखदायी असो, त्या शेणातल्या किड्यासारखीच आपली अवस्था आहे. किडा जरी असला आणि तो किडा शेणात जरी असला तरी तो म्हणतो मला याच्यात बरं वाटतंय. तशी आपली अवस्था संसाराची आहे. हा जो जगतभ्रम आहे ना तो घट्ट झाला आहे म्हणतात. इतका घट्ट झाला आहे की त्या घट्ट भ्रमातून बाहेर पडणं म्हणजे केवळ अशक्य आहे. फक्त सद्गुरूंची कृपा आणि स्वतःचा जर घट्ट असा निग्रह असेल तर आपण त्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो. रामा, ज्याचा आरंभ आणि शेवट इंद्रिय मनबुद्धीला पटत नाही, ज्याचा आरंभ आणि शेवट इंद्रिय मनबुद्धीला पटत नाही, अशा सर्वदा सर्वत्व समरूपात अस्तित्वात असलेल्या एका अखंड अशा परमकारणापासून या अखिल विश्वाचा पसारा खरोखर उत्पन्न झालेला नसताना, आपल्याला वाटतंय असताना, ते म्हणतात नसताना उत्पन्न झाल्यासारखा दिसतो. आता ह्या गोष्टी जर अजूनपर्यंत आपल्याला लक्षात आल्या नसतील तर काय करायचं? फक्त एक विश्वास ठेवायचा की काहीतरी वेगळं आहे. आपल्याला जे वाटतंय, जे मन आणि बुद्धीला दिसतंय, पटतंय आणि त्यामध्ये रमावं वाटतंय, ते सगळं सोडण्याची मनापासून इच्छा करणं हे या महावाक्याचं सार आहे. जे दिसतंय ते जे दिसतंय ते हरिरूप आहे असं जर मानलं तर दुःखसुद्धा हरिरूप आहे. कारण एक गोष्ट मनामध्ये पटवायची की हरी हा अतिशय प्रेमळ आहे, हरी हा आपला आहे, हरी हा दयानिधी आहे आणि तो सगळा असताना तो जे करेल ते माझ्यासाठी त्याचा अनभिज्ञ तो कशाचाच नाही आहे. त्याला सगळ्या जीवाचं कर्तृत्व माहीत आहे. कदाचित असं होतं आहे की दुःखसुद्धा कल्याणासाठी येत आहे. ह्यावर बुद्धी कसा विश्वास ठेवेल अजूनपर्यंत? ती बुद्धी का विश्वास ठेवत नाही? कारण निगरगट्ट गाठीसारखा हा भ्रम झाला आहे की मला जे दुःख आहे ते खरं आहे, मला जे सुख वाटतं ते खरं आहे. मग त्या सुखाच्या मागे मन धावतं, त्यामुळे खऱ्या सुखाच्या पर्यंत आपण जाऊ शकत नाही ना, हा प्रश्न आहे. पण हे जर पटलं नाही, त्यांनी सांगितलं की हा जगत भ्रम आहे, आपल्याला जर अजून पटलं नसेल, ती वेळ आली नसेल, एखाद्या वेळेस येते, एखाद्याच्या जीवनात ती येते, एखाद्या वेळेस अजून आली नसेल, मार्गावर असतील त्या, पण त्यांनी एकच गोष्ट करायची, वाईट काहीच नाही, कोणतीच गोष्ट वाईट नाही, जे घडतंय ते कल्याणासाठी घडतंय. आपण त्यातून भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो आणि भगवंत आपलाच आहे, भगवंत आपला आहे. भगवंताला सगळं कळतं आणि भगवंत आपल्यासाठी फक्त चांगलं करतो, कल्याणच करतो. आणि आपल्यासाठी ही भावना जर निर्माण झाली तरच मग तो भ्रम आहे हे पटणार आहे. अन्यथा या भ्रमामध्ये त्या शेणातल्या किड्यासारखं जीवन संपून जाणार आहे. असे किती जन्म घ्यायचे? हा मनुष्य जन्म अतिशय उत्तम मिळाला आहे. तर या उत्तम नरदेहाचं एकच वैशिष्ट्य आहे की सत्याचा शोध घेण्याची इच्छा निर्माण होते, जी त्या किड्यामध्ये नसते. ती गुरूंची किती चांगली गोष्ट आहे त्यासाठी की ते गुरूंना कळतं की आपला शेवट आहे आणि इतके भाग्यवान पुण्यवान असून पुढच्या जन्मी सुवर योनी म्हणजे डुक्कर योनी त्यांना मिळणार आहे, त्यांना अंतर्ज्ञानाने कळतं आणि कुठे माझा जन्म होणार आहे हे सुद्धा कळतं. म्हणजे इतके चांगले गुरु, त्यांना सुद्धा कोणती योनी मिळतात सांगता येत नाही, तर आपलं काय होईल? तर त्यांना जेव्हा कळतं की माझं असं असं पुढच्या जन्मी आहे आणि या ठिकाणी मी या नालीवरती दिसेन, असं शिष्याला सांगतात की या वेळी मी जर या ठिकाणी दिसलो तर तो मीच आहे. ज्ञानी याहून काय ज्ञान असू शकतं? सद्गुरूंचं ज्ञान आहे आणि त्यांना अंतर्ज्ञानाने कळतं की या ठिकाणी मी डुक्कर योनीमध्ये या सगळ्या वाईट गोष्टी खात असताना तुला दिसेन आणि तू दिसल्यानंतर तू मला ताबडतोब मारून टाक, ही शिष्याला आज्ञा देतात. आणि जसं होतं काही वर्षांनी गुरूंचा देहत्याग होतो आणि त्याप्रमाणे शिष्याला सांगितल्याप्रमाणे गुरु त्या ठिकाणी दिसतात जिथे त्यांनी सांगितलं आहे. ताबडतोब शिष्य आपलं कर्तव्य करण्यासाठी तिथे जातो की आपले गुरु आहे ते. हे डुक्कर दिसतंय ना समोरचं, ते गुरु आधी त्याला नमस्कार करतो आणि नंतर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे गुरु आज्ञा पालन करण्यासाठी मारण्याचा प्रयत्न करतो. तर त्या ठिकाणी गुरु म्हणतात, नाही बाबा, मला यामध्ये अतिशय आनंद होत आहे, मला मारण्याची तुला गरज नाही, ही जी योनी आहे ती माझ्या कल्याणाची योनी आहे असं मला वाटायला लागलं आहे. हे जे मी काही करतोय ते अतिशय आनंद मला देत आहे, तू मला मारू नको. म्हणजे ज्या देहामध्ये असतो त्या देहामध्ये त्या देहाची आसक्ती इतकी जास्त असते की ज्ञानी पुरुषसुद्धा त्यामध्ये विलीन होतो. तेच त्याला फार गोड वाटतं. म्हणजे शेणातल्या किड्याचं उदाहरण आहे. मग अशी जी निगरगट्ट गाठ आहे, मग त्या मानाने तर आपल्याला जन्म मिळाला मनुष्याचा,
जे सुखदुःख दिसतं ते वाटतं खरं, त्याला जर शेण खरं वाटतं, त्यांना जर नाली खरी वाटते ज्ञानी माणसाला, तर आपल्यासारख्याला त्याच्याप्रमाणे भरपूर नातू पण तू घरदार प्रसिद्धी बुद्धी सगळं आहे, त्यामुळे यात रमण्याची इच्छा होते. पण ते खरं नाही रामा. जे दिसतंय ते खरं नाही. तू काहीतरी वेगळाच आहे हे जे ज्ञान त्या सद्गुरूंना होतं, पण ते विसरले. मग तेचं उदाहरण आपल्यासाठी का? कारण तेही विसरू शकतात, पण सद्गुरूंच्या कृपेने जर तुझी इच्छा असेल विसरायची तर तू विसरू शकतो. अतिशय उत्तम अशी योनी असली तरी सुद्धा मुक्ती पाहिजे. आणि तुला माझं जर स्वरूप पाहायचं असेल तर हा तो या 4 गोष्टींचा अर्थ आहे. मग रामा ज्याचा आरंभ आणि शेवट इंद्रिय मन बुद्धीला सापडत नाही, अशा सर्वदा सर्वत्र समस्वरूपात अस्तित्वात असलेल्या एका अखंड अशा परमकारणापासून या अखिल विश्वाचा पसारा खरोखर उत्पन्न झालेला नसताना उत्पन्न झाल्यासारखा दिसतो. यावरती आपण आता अंडरलाईन करून मानलं पाहिजे. नाहीतर मला सगळं चांगलं मिळालं आहे, मला कशाचीही कमतरता नाही, त्यामुळे ते सुख आहे आणि ते सुखच परमसुख देणारं आहे, ही भ्रांती बुद्धीची थांबली पाहिजे. आणि दुःख असेल तर प्रश्नच नाही. दुःख मलाच का असं म्हणून जर दुःख केलं तर त्या दुःखापासून आपली सुटका नाही. दुःखावर पाय ठेवावा लागतो. जसा कालियामर्दन यामध्ये जसा वेगवेगळ्या अहंकारांवरती त्याच्या फण्यांवरती भगवंतांनी पाय ठेवले, त्याचा अहंकार दाबला आणि कालिया नृत्य करून आणि त्यांनी मोठ्या समुद्रामध्ये त्याला पाठवलं. बरं, नुसतं समुद्रामध्ये पाठवलं नाही, डोहातून निघून समुद्रामध्ये पाठवलं, ही सुद्धा मोठी क्रिया आहे. म्हणजे मागच्या जन्मी कदाचित कोणती योनी असेल, या जन्मी आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. मग या समुद्रासारखा जन्म जो मिळाला त्या जन्मामध्ये तुला म्हणे गरुडापासून भीती नाही, हा सुद्धा आशीर्वाद दिला. एकदा का समर्थ कृपा झाली, एकदा का भगवंताची कृपा झाली की ते आशीर्वादच देतात. आणि त्या आशीर्वादाने ह्याला गरुडापासून भीती नाही. आणि गरुडापासून भीती नाही हा जो सांकेतिक अर्थ आहे, त्याचा अर्थ तुला मरणापासून भीती नाही. तुझं मरण हे तुझी मुक्ती ठरेल, असा आशीर्वाद जेव्हा कालियाला मिळाला तर ते कालियामर्दन म्हणजे आपलंच आहे. आपण जे गोष्टी करतोय त्यामध्ये जो आनंद घेतो त्यावर जर भगवंत नाचले, नृत्य केलं, कालियामर्दन कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी. मग असा जो नृत्य मुरारीने जर आपल्या कालिया फणीवर जसं केलं तसं आपल्या मनावर हृदयावर जर केलं तर आपल्याला कोणतीही भीती नाही हे कळणं म्हणजे मग आपण याच्यावरती पाय ठेवणं आहे, दुःखावरती पाय ठेवणं आहे, सुखावरती पाय ठेवणं आहे. आणि या सुखापेक्षा शाश्वत सुखाकडे जाण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. ते तुला आतापर्यंत समजलंच नाही म्हणून तू असा घाबरतो आणि बाकीच्यांच्या उद्धाराचा विचार करतो. हां, काही करायची गरज नाही. प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धाने करत असतं. मग आता म्हटलंय की पाण्यावर उठलेली लहर वेगळी नसून पाण्याप्रमाणे वेगळेपणाने दिसते फक्त, तसा त्या परमकारणाहून चैतन्याहून भिन्न नसताना हा जगत पसारा भिन्न असल्यासारखा भासतो. त्याचा भासच बाजूला करायचा आहे. भ्रम, केतू आणि राहू वाईट आहे म्हणतात, आणि त्या राहू आणि केतूंची जर कृपा झाली ना तर त्या भ्रमापासून मुक्ती देतात. सगळेजण तोडतो किंवा अति सुख देतो की त्या सुखामध्ये तू अलिप्त राहू नको. कोणत्याही प्रकारची कडक परीक्षा हे ग्रह आपली घेतात आणि घेतल्यानंतर तो पसारा भासतो. याच्यात काहीच अर्थ नव्हता. हे जे दुःख करून घेतलं त्याच्यातही काही अर्थ नव्हता, हे जे सुख मानलं त्याच्यातही काही अर्थ नव्हता. प्रत्यक्षामध्ये या सगळ्यामधून सुख घेता घेता दुःख घेता घेता निरक्षीर विवेकाप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. रामा, हे खरं स्वरूप आहे, हे खरं स्वरूप आहे. सुख दुःखाच्या परे आणखी काय असू शकतं हे स्वहितासाठी समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी वसिष्ठ त्यांना सांगतात स्वहितासाठी. राम निराश आहे. मुख्य गोष्ट म्हणजे आपण जसे निराश आहे, आपण जसे दुःखी आहे, आनंदी असताना तर कोणी सद्गुरूंजवळ जात नाही, पण जे दुःखात आहे, जे निराश आहे असे समोर बसलेले आहेत राम. आणि राम बसलेले असताना वसिष्ठ त्यांना काय सांगतात आहे की रामा, हे समजून घे, हा जगत पसारा वाटतो, तुला दुःख होणं साहजिक आहे. तुझं कर्तव्य काय आहे? तुझं कर्तव्य आहे सगळ्या देशातल्या लोकांना सुखी ठेवणं. हे तुला आवडतं आहे, तुझा रजोगुण ना तुझा सत्वगुण जागृत आहे, त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टींचं दुःख होत आहे. जसं बुद्धांना झालं, जसं बुद्धांना कितीही वाचवलं लोकांपासून की याला दिसलं नाही पाहिजे, कारण हा कोणत्याही क्षणी राजवाडा सोडून जाऊ शकतो, त्यामुळे त्याला राजवाडा पक्का बांधून आतमध्ये ठेवलं, लग्न केलं, मुलगा झाला, तरी सुद्धा एकदा त्यांच्या नजरेला शवयात्रा पडल्याबरोबर त्यांनी संसार सोडला. म्हणजे हे त्यांना पकडूनच ठेवलं आहे, हे काय ना काही चांगलं करणार आणि निघणार आहे. कितीही त्यांना दाबून ठेवलं तरी ते आपल्या मार्गाने जाणार आहे. तसं स्वहितासाठी समजून घेतलं पाहिजे. ते रमले का? त्यांचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे,
त्यानंतर रामाला सांगितलं, तुझा एवढा राजवाडा आणि तू सगळ्या लोकांना सांभाळणार आहे म्हणून तुला वाटतंय लोकांची काळजी आली, पण लोकांची काळजी आपण कसं करणार? त्या लोकांना स्वतःची काळजी जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. आपल्या आशीर्वादाने काही होत नाही, नुसत्या आशीर्वादाने होत नाही. त्यांनी जेव्हा आपल्याकडे बघितलं, त्यांना आपण काहीतरी दिलं, तेव्हा त्या गोष्टीचा एकत्र उगम होतो. रामा, त्यांच्याबद्दल तू काळजी करू नको. तू जे खाणं पिणं सोडलंय ते योग्य नाही. आपण जे खाणं पिणं सोडतो ते दुःखापोटी सोडतो, आणि रामांनी जे खाणं पिणं सोडलं 15 दिवस ते त्यांच्या स्वतःच्या इतरांच्या दुःखापोटी सोडलंय. मग इतरांचं दुःख जर तुला खूप जाणवत आहे, पण ते सुद्धा जाणवू देऊ नको. तू तुझं कर्तव्य कर. अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू तुझं कर्तव्य कर. हे काकाला मामाला मारतोय असं वाटू देऊ नको. मारणारा मी आहे हे लक्षात ठेव. तू तुझं कर्तव्य कर. असं जेव्हा सांगतो तेव्हा स्वहितासाठी हे समजून घे. आणि स्वहितापेक्षा वेगळं या जीवनात येण्याचं काय कारण असेल? आपण स्वहित करण्यासाठी चालू आहे म्हणून तर आनंदासाठी तळमळतो. आनंदासाठी जेव्हा तळमळतो तर ते सांगतात आहे की मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच्या. हे जे आहे ना दुःख सुख जे आहे मनाची अवस्था आहे. या मनाच्या अवस्थेपासून दूर निघण्यासाठी मगच तुला स्वहित कळेल. म्हणजे रामांना किती शांत वाटलं असेल. माझ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत वसिष्ठ. आणि खरंच आधीच कळलं त्यांना. त्यांच्या स्वतःचं जीवन सुरू होण्याच्या आधी कळलं. आपल्याला जीवन संपल्यावर कळलं तरी चालेल. जीवनाचं कर्तव्य संपल्यासारखं वाटतं तेव्हा कळलं तरीही कोणताही क्षण आपल्याला मुक्तीचा ठरू शकतो. अमृताचा एक कण आयुष्यभरासाठी आपल्याला मुक्ती देणारा ठरतो. मग त्यांनी पण रामा, ब्रह्म आणि जग यांच्या वास्तविक स्वरूपाविषयी खोलात जाऊन विचारच केला नाही तर वरवर दिसणारा भेद विविधताच खरी आहे अशी भावना दृढ होत जाईल. वरवर जर विचार केला तर फक्त आपल्याला सुख आणि दुःख हेच दिसेल. वरवर विचार केला तर आपल्याला लाटाच दिसतील. प्रत्यक्ष समुद्र किती घनदाट आहे, किती घनगंभीर आहे, किती शांत आहे, किती उदात्त आहे हे कळणार नाही जोपर्यंत आपण फक्त त्यांच्या लाटेवरती लाटेचाच प्रवाह मानू. तर अशी भावना अशा दृढ झालेल्या भावनांना ग्रंथीसारख्या, ह्या गाठीसारख्या बांधलेल्या भावना. आता काय त्याच्यावरती दासबोधातही तेच चाललंय. आता त्यांनी म्हटलं द्वैत कल्पना निरसन. द्वैत कल्पना निरसन हा जो समास चाललाय त्या ठिकाणी द्वैताची जी कल्पना आहे आपली, फक्त द्वैत नाहीच असा म्हणण्याचा अर्थ आहे. हे काहीही द्वैत नाही. आपण जर आपलं मानलं तर आपलं आहे, आपण जर आपलं मानलं नाही तर आपलं नाही. या दोन्हीही कल्पना आहेत आपल्या. त्यातली कोणती स्वहिताची कल्पना ही जर त्या लक्षात आली आपल्या वेळेत तर आपल्याला या सगळ्यातून अलिप्त राहता येतं. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारिका. कमलपत्रासारखा संसार करायचा आहे. संसार तर करायचा आहे, पण कमलपत्रासारखा एक थेंब पाण्याचा तो शोषत नाही. मग गाठीसारखा बनून आध्यात्मिक विचाराला अडथळा करीत असतात रे. आपला हा जो विचार येतो ना तो मनाला अडथळा निर्माण करतात. तू विचार नको करू, तू अजिबात विचार करू नको. आता गुरुजवळ येण्याचं कारण असते. गुरूंजवळ आणि त्यातल्या त्यात एकटा राम ऐकणारा, आणि रामासारखा ऐकणारा असल्यावर गुरूंना तर सगळं बळ येतं की जितकं आहे आपल्याजवळ सगळं ज्ञान त्याला देऊन टाको, कारण त्याचा उपयोग होणार आहे. दान सत्पात्री आहे. मग आता हे जेव्हा करतो, वास्तविक ही भेदभावना अविचारामुळे उत्पन्न झाली आहे आणि ती यथार्थ विचाराने नष्ट होण्यासारखी आहे. हे जर आपल्याला पटलं नाही, हे जे चाललं आहे ते जर आपल्याला पटलं नाही तर आपण त्याच्यावरती विश्वास तरी ठेवायचा कमीत कमी. कारण आतापर्यंत ज्या दिसणाऱ्या गोष्टींनी आपल्याला सुख दिलं नाही त्यावरती विश्वास ठेवलाच ना. हे खरं आहे हे मी समजून घेतलं. याच्यासाठी दिवस रात्र कष्ट केले. 25 वर्ष 30 वर्ष आयुष्यातले घालवले. त्या घालवल्यानंतर मला हे नकोच होतं असं वाटतं, किंवा हवं होतं तरी आता मला तृप्ती मिळतच नाही आहे. हे सगळं जर कळलं तर आता निदान हा जो नवीन विचार आपल्यासमोर येतोय त्यावरती निदान एकदा विश्वास तर ठेवून बघा. एकदा विश्वास ठेवला तरच काहीतरी नवल घडणार आहे. अन्यथा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. हे होतच राहणार. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जोपर्यंत ह्या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी पटत नाहीत. पटल्या नाही, बुद्धीमध्ये बसल्या नाही तरीही मानायच्या. आत्तापर्यंत बुद्धीमध्ये बसणाऱ्या गोष्टी मानून काय मिळालं, आणि आता बुद्धीमध्ये न बसणाऱ्या बुद्धी मानून जरी एक दिवस आपल्याला समाधान मिळत असेल तर ते शाश्वत सुख आहे. तो आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. हेच फक्त ज्ञानमूर्तीचं स्वरूप भगवंताचं आहे.
बाकी सगळं मिथ्या आहे. आता हे सांगणारे वशिष्ठ आहेत, ऐकणारे राम आहेत, लिहिणाऱ्या सुमनताई आहेत, बोलणारी मी आहे, ऐकणारे सगळे आहे. या सगळ्यांना पटलं पाहिजे आणि हे पटणं हेच त्याचा उद्देश आहे. मनाचा विचार या ठिकाणी यायला नको. तू विचारच करू नको कोणाचा. तुला चांगलं करायचं आहे, राजाचं कर्तव्य करायचं, तू राजाचं कर्तव्य कर. आणि असं करत असताना अशा राजाला सांगतायत ज्या राजाला प्रजा स्वतःच्या जीवापेक्षा अधिक प्रेम करते. असा तो राजा आहे की ज्याच्यावरती प्रेम करते तरी तो दुःखी आहे की याचं अधिक भलं व्हावं. असा विचार आताच्या राजकारण्यांनी केला असता तर आपण बोलून सुद्धा राजीनामा देत नाहीत. न बोलता प्रेम करणारे असून सुद्धा राजा त्यापासून अलिप्त आणि त्यांचं अधिक भलं व्हावं हा विचार करतो. असा आपला परंपरा आहे, असा आपला इतिहास आहे, असे आपले रामचंद्र आहे. आणि रामचंद्र काय शिकवत आहेत या सगळ्या गोष्टीतून हे आपल्याला कळायला पाहिजे. जो समाज, जे लोक त्याच्यासाठी वेडे झाले आहेत की ते निघालेत, वडिलांनी प्राणत्याग केलेला आहे, आईला अतिशय दुःख होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा रामचंद्र यांचाच विचार करतायत. असा इतिहास आहे. ज्या ठिकाणी सगळेजण वाईट म्हणतायत तरी सुद्धा आपलं खरं म्हणणारी ही जी व्यवस्था आहे ती खरंच रामव्यवस्था आहे का? असू शकत नाही. हे इतकं पतन झालंय समाजाचं. ते झालं नसतं जर रामचंद्रांचा आदर्श निदान राम राम म्हणून सुद्धा आपण त्याच्यासाठी समर्पित झालो असतो. तर काय अव्यवस्था पाहतोय आपण रामाला सोडल्यापासून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार रामा तू कर असं वसिष्ठ त्यांना सांग. असा विचार रामांनी केला आणि असा हा राम आहे, होता, आहे आणि राहणार आहे. त्यामुळे त्या रामांना निर्माण करणारे हे वसिष्ठ आहेत आणि वसिष्ठांना मान देणारे राम आहेत. जबरदस्त रामांचं चरित्र आहे आणि राम म्हणजे आपला प्राण आहे. आणि ह्या प्राणांना शिकवत आहेत सद्गुरू, म्हणजे आपल्यालाच आपले सद्गुरू शिकवत आहेत आतल्या आत. हे खूप पटत आहे, खूप आनंद होतो आहे. ज्याला अजून होत नाही त्यांनी नुसता विश्वास ठेवायचा, या मार्गाने चालायचं, तरीसुद्धा त्यांना तो आनंद मिळू शकतो. हे त्यामागचा मतितार्थ आहे. आता त्यांनी म्हटलं म्हणून हे रघुनाथा, पुन्हा पुन्हा राम रघुनाथा, किती सुंदर शब्द आपल्या लाडक्या शिष्याला वापरतात. हे रघुनाथा, जगाच्या भिन्नत्वासंबंधी ही बिनबुडाची निष्कारण भ्रांती जशी उत्पन्न झाली आहे तशी ती लयाला जाऊ दे. जशी उत्पन्न झाली तशी जाऊ दे. बुडबुडा आला, बघितला आणि संपला. पाण्याचा बुडबुडा आला, बघितला, थोडा वेळ बरा वाटला, नंतर संपणार आहे तो. ह्या माझ्या भावनेला, ह्या माझ्या प्रेमाला, ह्या माझ्या आसक्तीला काहीच किंमत नाही. ती आसक्ती आली वर आली, थोडा वेळ आपण त्यामध्ये रममाण झालो आणि नंतर ती आसक्ती विरून गेली. असं हे संसाराचं चित्र आहे. ही भ्रांती तशी लयाला जाऊ दे. स्वरूप बोधाने तिचा निराश करून टाक. तू कोण आहे हे ओळख आणि ते ओळखण्यासाठी मी तुला आशीर्वाद देतो. ज्या अर्थी तू माझ्या पायाजवळ बसला आहे त्या अर्थी माझा आशीर्वाद तुला आहे, म्हणूनच तुला त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सद्गुरूंचे चरण म्हणजेच ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंजवळ जो बसला त्याचा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतो. आणि अर्जुनाला भगवंतांनी निमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे, पण त्याला विनिमित्त केलं हे त्याचं भाग्य आहे हे मला समजलं, ते माझं सद्भाग्य आहे. हे ज्याला कळेल तोच फक्त यातून तरू शकतो. अन्यथा सगळ्यांना वेळ येईपर्यंत कळणार नाही. आणि असेच जन्म आपण घेत राहू रे रामा, आपण असेच जन्म घेत राहू. भ्रांतिग्रंथ वित्रुटिते मदभक्ती श्रवणात ततः, तुझ्या अंतःकरणामध्ये जगतभ्रांती रूप घट्ट बसलेली ग्रंथी तुटून गेली. तुझ्यामध्ये जे घट्ट बसलेली ग्रंथी आहे ना, संसाराची आसक्ती आहे, आसक्ती संसार करायचा आहे पण संसाराची आसक्ती जी ग्रंथी आहे ती जर तुटून गेली की मग माझे शब्द श्रवण करता करता जर ती ग्रंथी तुटली तो पण हो सांगताय असं आहे, हा मिथ्या आहे, हे खोटं आहे, हे सुख खरं नाही, हे दुःख ऐकतोय, त्या श्रवणाला कोणत्याही प्रकारची किंमत नाही. आणि अनुभव घेतल्याशिवाय ज्ञानाला किंमत नाही. ज्ञान हे वाचून मिळू शकतं. हा ग्रंथ वाचला तर ज्ञान मिळालं की कर्कटी काय आहे, वसिष्ठ काय आहे, राम काय आहे, काय घडलं हे ज्ञान मिळू शकतं वाचून. पण समजण्यासाठी प्रेम आवश्यक आहे, समजण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. हे कालच मी एक नोट लिहिली की जर समजायचं असेल या सगळ्या गोष्टींना तर आपल्याला प्रेम आणि भक्ती आवश्यक आहे. आणि वाचन करायचं असेल तर ज्ञान होणार आहे, वाचनाने ज्ञान होणार आहे. पण वाचन करून करून आपल्याला काही फायदा नाही आहे. त्यामुळे रामा
तुझ्या अंतःकरणात बसलेली ती घट्ट ग्रंथी आहे की मी यांना काहीतरी चांगलं देण्याची इच्छा आहे, मी यांचं काहीतरी चांगलं करतो. ही ग्रंथी संसाराची आसक्ती जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुला काही माझं श्रवण आतमध्ये भिडणार नाही, रामांना म्हणतात. आणि मग जर का एकदा तुझं श्रवण करता करता त्या आसक्ती केली तुझी, की मग हा किती महत्त्वाचा शब्द आहे, त्या शब्दांनी त्या लक्षणांनी सूचित केलेले त्या शब्दांच्या पलीकडले अर्थ तू आत्मसात करशील. जय जय रघुवीर समर्थ. मला जे म्हणायचं आहे ते तुझी आसक्ती, तुझं प्रेम जर संसारातून निघून ह्या सगळ्या गोष्टींवर बसलं तर या श्रवणशक्तीचा तू शब्दांच्या पलीकडला अर्थ आत्मसात करू शकशील आणि तसं जीवन तू जगशील. तसा ते जीवन जगलेले आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी ते केव्हा जगलं, म्हणूनच ते जेव्हा निघून जायचं ठरवलं, वडिलांनी जेव्हा सांगितलं तर वडिलांवर कोणत्याही प्रकारचा राग नाही, कोणत्याही प्रकारचा क्रोध नाही, कोणत्याही प्रकारची कमतरता त्यांना जाणवली नाही. राम म्हणतात आहे पित्याची आज्ञा. अरे पिता म्हणतोय स्वतः की माझी चूक झाली, एका वचनात मी अडकलो, रामा तू माझा प्राण आहे, तू जाऊ नको, चुकून माझ्याकडून ते घडलंय. तरीही राम म्हणतात बाबा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, मला तो आनंदाने मी स्वीकारतोय. ज्या आईने सांगितलं त्यांचा सुद्धा ते स्वीकार करतात. हे चरित्र कुठे, आणि कारण नसताना क्रोध करणारे आई वडिलांवर पाहिलेले लोक बघितल्यावर हे चरित्र हरपलं म्हणायला पाहिजे. ह्या चरित्राचा उपयोग म्हणजे जे काही चांगले गुण आहे ते राम आहे. जे काही चांगले गुण आहे, कधीच कशाचा राग न येणे, कशाच बद्दल संताप न वाटणे, जे समोर आहे त्याचा स्वीकार करणे. म्हणून आपण म्हणायला पाहिजे मानावा राम सर्वदा करता. म्हणून त्यांनी जसं मानलं तसं आपणही मानायला पाहिजे, रामा तू सगळ्या गोष्टीचा करता आहे, माझं जीवन तुझ्यावरती समर्पित आहे. तेव्हा कुठे शब्दांच्या पलीकडला अर्थ तू आत्मसात करू शकणार आहेस. अन्यथा तुला हे श्रवण घडेल. आपलं कितीतरी वेळा दासबोध वाचतो, दासबोध वाचत असताना कितीतरी वेळा वाचलाय, आधी लहानपणापासून ऐकलाय, पण श्रवण घडलं नाही. जर ऐकलं आहे तर ते कानांनी ऐकलाय, हृदयात जर तो बसला नाही तर ते श्रवण घडलंच नाही. ते नुसतं संस्कार झाले, पण त्या संस्कारांचा उपयोग आपल्याला या सगळ्या गोष्टीतून निवृत्ती झाल्याशिवाय होणार नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींमधला रस संपला. म्हणजे दासबोध प्रवचन करत असताना जर मला माहिती आहे आणि त्यासाठी जर मी पैसा घेतला, त्यासाठी जर प्रसिद्धी घेतली, तर त्याला काय अर्थ आहे. या सगळ्या गोष्टींचा बारीक अर्थ केला पाहिजे. ऐकलं, श्रवण केलं, त्या श्रवणाचा उपयोग झाला नाही. उपयोग होणे म्हणजे शब्दांच्या पलीकडला अर्थ समजणे आणि त्या ग्रंथाची सत्कृपा आपल्याला जाणवणे. आणि ती जाणवत असेल तर त्याचा इतरांशी काहीही संबंध नाही हे तुझ्या मनाला पटलं तर बाकी तुला शब्दांच्या पलीकडला अर्थ आत्मसात झाला असं मी मानेन. असं वसिष्ठ रामांना सांगतात. अरे नुसतं ऐकू नको रामा, आपल्याजवळ वेळ कमी आहे, कारण चरित्र घडवायचं आहे. चरित्र घडवत असल्यामुळे तुझा जन्म याकरता आहे, वरून खाली आला आहे. म्हणजे परब्रह्म रामस्वरूपात नररूपात आला आहे आणि त्याला परब्रह्माची आठवण करून देतात आहे. असंच आपलं आहे. आपणही नररूपात आलो म्हणजे त्याचा अंश पृथ्वीवरती आहे. त्या अंशाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देणारे सद्गुरू जर भासले तर हे जग कसं खरं वाटेल. हा त्याचा मतितार्थ आहे, जो आपल्याला प्रेमाने आणि भक्तीने फक्त कळू शकतो. अन्यथा हा ग्रंथ काहीही उपयोगाचा, ग्रंथ काय काहीच उपयोगाचे, माळ उपयोगाची नाही, उपासना उपयोगाची नाही, तीर्थ उपयोगाचं नाही. आपल्या स्वतःला जर वाटलं तर त्या ठिकाणी भगवंत उपस्थित आहेत. मंत्रे तीर्थे द्विजय दैवे, दैवज्ञे भेषजे भिषव, भेषजे गुरव, हे सगळे लोक जे आहेत ना ते वाटले तरच आहे. अन्यथा तुझ्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. नाही तर गंगा नदी वाहते आहे, त्या गंगा नदीचा किती लोकांची पापं धुतल्या जाऊ शकतात, जात नाही. जोपर्यंत मन अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत गंगा नदी काय करणार आहे. म्हणजे सगळं असून सुद्धा आपण समर्थांच्या भाषेत काय म्हणतो त्याला, आपण काहीच उपयोग त्याचा केला नाही. त्याला एक शब्द आहे, आपण तसे आहोत. तत्व समजावून देण्याकरता भेददर्शक शब्द कोणता आहे. तर तत्व समजावून द्यायचं असेल तर भेददर्शक शब्द तुला कळले पाहिजे. यावर रामाने शंका विचारली. आता भगवान आपण प्रत्येक वेळी त्या परम कल्याणापासून आत्म्यापासून हे जग निर्माण झालं असं म्हणता. प्रश्न विचारलाय, जागृत आहेत राम. त्यांनी विचारला प्रश्न की भगवान आपण प्रत्येक वेळी त्या परम कारणापासून आत्म्यापासून हे जग निर्माण झालं असं म्हणता. तस्मात् वा एतस्मात् आत्मन प्रकाश संभूत, अशी उपनिषदांची श्रुती आहे.
येथे आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायू असा पंचमी विभक्तीचा उपयोग केला आहे. त्या अर्थी या ब्रह्मापासून आकाश वेगळं आहे असा अर्थ होत नाही का? कारण पंचमी विभक्तीचा उपयोग केला आहे. एतस्मात् आत्मना आकाश संभूता तस्मात् वा एतस्मात् आत्मना आकाश संभूता अशी उपनिषदांची श्रुती आहे. हा पंचमी विभक्ती आहे. त्या पंचमी विभक्तीचा अर्थ आहे की ब्रह्मापासून आकाश वेगळं नाही का? मग ब्रह्मापासून आकाश असं म्हटलं तर ब्रह्म आणि आकाश वेगळं नाही का? मग तुम्ही म्हणता हे वेगळं नाही आहे आणि प्रत्यक्षामध्ये श्रुतीच सांगते आहे की ब्रह्मापासून आकाश वेगळं आहे. हे कसं काय? यावर वसिष्ठांनी तत्काळ उत्तर दिलं आहे, रामा, जसं कारण आणि त्यापासून निर्माण झालेले कार्य, धनी आणि सेवक, हेतू म्हणजे ज्यावरून अनुमान केले जाते ती खूण व ज्यावर ती खूण आणि चिन्ह असते ते हेतुमान, अवयव म्हणजे घटक आणि अवयवी अर्थात धारण करणारा, उत्पत्ती आणि विनाश, ज्ञान आणि अज्ञान, अन्वय म्हणजे संबंध जोडत जाणे, समावेश, बेरीज आणि व्यतिरेक भाव, व्यतिरेक अभाव, वेगळे काढणे, वजा करीत जाणे, सुख आणि दुःख असा सर्व परस्पर संबंध. पण विविध वस्तूंच्या कल्पना या तत्व देण्याकरता केल्या जातात. उपदेशाकरता वस्तू वेगळ्या म्हणून सांगितल्या आहेत रे. काहीतरी समजावून सांगाय. दुःख आहे तर सुख समजेल. नुसत्याच सुखामध्ये आपण राहून बघू. जसं स्वर्ग सुख म्हणतात, त्या स्वर्गातले सुख जे उपभोगतात त्यांना सुद्धा त्यांचं एक रटाळवाणं आयुष्य मिळतं. रटाळवाणं, कारण की त्या ठिकाणी सुखाची त्यांना गृहीत धरलं की सुखच सुख आहे. दुःखाशिवाय सुख नाही आणि उन्हाशिवाय सावलीची किंमत नाही. वस्तूशिवाय हे काहीतरी वेगळं आहे. हे कसं समजावून सांगणार? द्वैताच्या शिवाय अद्वैताची कल्पना कशी करता येणार? अद्वैताचा आपण अंश आहोत, पण समजण्यासाठी द्वैत सांगावंच लागेल रे रामा. कारण त्याशिवाय ज्यांच्या अंतःकरणात भेदबुद्धी दृढ बसली आहे ना, आपल्या मनात जर दुरावा आहे, आपल्या मनात जर दोन भाग स्पष्ट आहेत, तर त्या दोन भागांना एकत्र आणण्यासाठी मला विवेचन करावं लागणार आहे. त्यांना अद्वैत सिद्धांत शब्दांनी कसा कळेल? अद्वैत आहे, आता आपल्याला सुद्धा हे सगळं मिथ्या आहे आणि ते सगळं खरं आहे असं म्हणत कसं कळेल? दिसतंय डोळ्यांनी स्पष्ट आणि ते अद्वैत मला काही समजत नाही, त्याचा आनंद मला घेता येत नाही. ते मला प्रत्यक्ष वाटलं की मला ना आता असं वाटतंय की रामांनी प्रगट व्हावं आणि हे सगळं खरं आहे असं सांगावं. असं होत नसतं, तो काही प्रगट होत नाही. मग रामा, अंतःकरणात भेदबुद्धी काढण्यासाठी मला काही ना काही उदाहरणं द्यावे लागतात. वेद, श्रुती, स्मृती, पुराण हे सगळे आपल्याला समजावून सांगण्यासाठी आहे. त्या जीवाला हे तर वरवरचे झाले. हे ज्ञानी लोक वेद, श्रुती, स्मृती, पुराण ऐकतात. आपल्यासारखे गोष्टी ऐकतात. आपल्यासारखे त्याच्याही पेक्षा खालचे लोक काही प्रसंग ऐकतात जीवनातले. शबरी आहे, केवट आहे आणि यांचा आपला कालियामर्दन आहे. अशा गोष्टीतून आपण काहीतरी त्याचा संबंध जोडू शकतो. प्रत्यक्षात परब्रह्माचा संबंध आहे. मग कालियामर्दनच का वाचायचं? गोवर्धन लीलाच का वाचायची? जर मला प्रत्यक्ष भगवंत माहिती आहे तर मला गोवर्धन लीला का वाचावी लागते? याचं कारण आहे रामा की द्वैतामध्ये राहायची सवय पडली आहे आपल्याला आणि त्या द्वैतातून अद्वैताकडे जायचं असतं की नाही. त्यामुळे मला समजावून सांगावं लागतं. वेद, श्रुती, स्मृती समजणारे संत, ज्ञानी आणि आपल्यासारखे जे लोक आहेत सर्वसाधारण, त्यांना समजण्यासाठी या मायेतूनच एखादं उदाहरण घ्यावं लागतं रामा. मायेतून उदाहरण घेतल्यावर त्यातून मिळालेलं सुख आणि दुःख याची तौलनिक अभ्यास करून साक्षीभावाने जर तू बघू शकला तरच तू वरच्यापर्यंत जाऊ शकशील ना. हा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, त्यांना अद्वैत सिद्धांत शब्दांनी कळणं शक्य नाही. मी सांगितलं माझ्यावरच्या प्रेमापोटी जर कोणी केलं तर ते त्यांच्या प्रेमातून मिळालेला आनंद आहे. प्रत्यक्षात मी सांगितलं म्हणून कोणी केलं तर ते कितीही झालं तरी त्यांची स्वतःची विवेकबुद्धी जागृत करत नाहीत आणि नुसते अकलेचे तारे तोडतात. मला तर दिसलं नाही, मला तर असं झालं नाही. मग कसं ते करणार? मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं? अद्वैत सिद्धांत शब्दांनी कळणं शक्य नाही. त्यांचा असा सर्व व्यवहार द्वैताच्या भाषेत होत असतो. या सगळ्यांचा अज्ञानी लोकांचा म्हणा किंवा सर्वसाधारण मनुष्याच्या बुद्धीचा विचार हा द्वैतातून होत असतो. गुलाबजाम खाण्यातून आनंद मिळतो हे आयुष्यभर वाटत राहिल्यानंतर गुलाबजाम वाईट आहे हे जरी ते सिद्ध केलं, डायबिटीज झाली तरी झाला तरी सुद्धा त्याच्यातून लक्ष निघत नाही मरेपर्यंत. कारण आवडतं आहे, त्यातून गोडी मिळते, त्यातून समाधान मिळतं, त्यातून सुख मिळतं, त्यातून मिळणारं दुःख दिसतच नाही डोळ्यांनी. स्पष्ट झालंय की हा आपल्यासाठी चांगला नाही. तसंच संसारामध्ये मन, तसंच
ज्ञानासाठी तळमळ, हे सगळ्यातून शेवटी दुःख मिळतंय हे कळत नाही, कारण तेच खरं आहे असं वाटतं. गुलाबजाम न आवडणारी व्यक्तीच नाही. म्हणजे गुलाबजाम हे उदाहरण झालं की जे आपल्याला आवडतं ते खातच राहावं वाटतं. ते शेवटी वाईट ठरलं, सिद्ध झालं, तरीसुद्धा गुलाबजाममधली नावड निर्माण होत नाही. ही तुझी गाठ आहे, निर्गाठीसारखी गाठ पडली आहे ती अज्ञानाची, की तेच खरं आहे. हे जे सुख मिळतं तेच खरं आहे असं म्हटल्यावर द्वैताच्या भाषेत व्यवहारातली एखादी गोष्ट समजून घेताना तेथे नसलेली वस्तू, काल्पनिक भेद गृहीत धरावा लागतो. गृहीत धर, काहीतरी वेगळं आहे हे गृहीत धर. जोपर्यंत ते वेगळं धरत नाही तोपर्यंत माझं पटत नाही. मी कितीही सांगितलं तरी पटत नाही. तू माझ्यावर प्रेम कर, मी सगळं तुला समजावून सांगतो, आणि असं सांगतो की ते पुढच्यांना तू सांगू शकणार नाही. तू तुझ्या कृतीतून जाणवेल तुला की अरे हे जे घडलंय ना ते सद्गुरूंच्या कृपेने घडलं. ती कृपा काय आहे ते सद्गुरू भक्तालाच कळेल, असं माझं गुह्य ज्ञान आहे. माझं म्हणजे सगळ्या सद्गुरूंचं गुह्य ज्ञान आहे. ते मी देतो. घेण्याची तयारी आहे का? घेतल्यानंतर तू शांत होणार आहे. असं ज्ञान आहे की तू सुद्धा माझ्यासारखा होणार आहे, आणि माझ्यासारखा झाल्यानंतर तुझ्यासारखा कोणी आल्याशिवाय ते कळणार नाही. तुझ्यासारखा जर कोणी आला तर तो तुझ्यासारखा होईल, म्हणजेच माझ्यासारखा, म्हणजेच पूर्वीसारखा. हे कळण्यासाठी इथल्या सगळ्या गोष्टींना बाजूला करावं लागेल. द्वैताच्या भाषेत आहे. मग गृहीत धरा, तुलनेसाठी एखादी काल्पनिक गोष्ट सांगावी लागते रे मला. नंतर शास्त्रांचा रोख अज्ञजनांना तत्वज्ञानाचा उपदेश करण्याचा असल्यामुळे त्यातील भेददर्शक शब्दांमुळे ज्ञात्यांनी शंकित होण्याचे कारण नाही. जे ज्ञानी आहे, ज्यांना ज्ञान संपादन करायचं आहे, ज्यांना खरंच मुक्त व्हायचं आहे, त्यांनी शंका काढण्याचं काही कारण नाही. जो शंका काढेल तो यामध्येच राहील. पुन्हा त्याच्यामध्ये त्याची प्रगती होऊ शकत नाही. उत्थान त्याचं होणार नाही. मन उन्मन होणार नाही. हृदयस्पर्शी स्पंदन त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही जोपर्यंत माझी जागृती प्राणप्रतिष्ठा होणार नाही. मी तर आहेच तुझ्यामध्ये, पण त्यावरती तुझ्या विचारांनी प्राणप्रतिष्ठा झाली की मग तुला समजेल की तो आहे, आणि तो मला सदैव साक्षीभावानी माझ्यासोबत आहे हे जाणवेल ना, मग इतर कोणाची तुला गरज वाटणार नाही. अशी उदाहरणं द्यावे लागतात रे मला समजलेलं नाही. मी सद्गुरू नाही, पण ते जे सांगतायत ते सांगतायत. त्यांनी इतकं सखोल आणि उन्नत केलं आहे त्यांना. नंतर कारण ब्रह्म आणि जग एकरूपातच आहेत असा आत्मवेत्यांचा अनुभव असतो. आत्मवेत्ते जे आहे, जाणे ब्रह्म जाणे माया, कालच आपला दासबोधाचा आहे, जाणे ब्रह्म जाणे माया. ज्ञानीपुरुष कोण आहे? जाणे ब्रह्म जाणे माया. मायेला सोडायचं नाही आणि ब्रह्माला पकडलं म्हणजे माया काहीच नाही असं पण नाही. मायेलाही जाणलं, ब्रह्मालाही जाणलं, तो ज्ञानीपुरुष आहे. मायेमध्ये राहत असताना ब्रह्माला जर सोडला नाही, चिकटला नाही तू ब्रह्माला, तर चिकटला जर ब्रह्माला, तर बाकी तुला आत्मवेत्ता म्हणण्याचा अधिकार आहे. आणि तो आत्मवेत्याचा अधिकार देण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा कुठे तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. अविबोधात अयम वाद ज्ञाते दैतम न विद्यते. यावरती आता पुढचं चिंतन करू. जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंतच भेदभाव आणि भेद गृहीत धरावा लागतो. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनयमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. आज मी रामस्तुतीने आपल्या याची सांगता करणार आहे, म्हणून 2 मिनिटं आधी थांबेल. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानबिरन्तर्हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुदिरुद्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्षं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी.
भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तमवाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम रुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ।